नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांची माहिती आपण आज थोडक्यात पाहूया. श्री स्वामींचे नाव काय तर श्री स्वामी समर्थ, चैतन्य, चंचल भारती, नरसिंह सरस्वती, दिगंबर बुवा, नरसिंह भान, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज. तर स्वामींचा प्रकट दिन कधी तर चैत्र शुद्ध द्वितीयेला असतो. स्वामींचा महानिर्वाण दिन कधी तर चैत्र वैद्य त्रयोदशी शके 1800 मंगळवार 30 एप्रिल 1878 रोजी वटवृक्ष मंदिरात त्यांनी देह ठेवला होता. स्वामींचे आवडते प्राणी कोणते तर गाय आणि कुत्रा. नावडता प्राणी कोणता तर ते आहे मांजर. स्वामींना कोणत्या गोष्टी प्रिय आहेत ते आपण पाहूया. स्वामींना मोगऱ्याच्या फुलांचा हार, खडीसाखर, पिवळा सोनचाफा, केवड्याचे फूल, भगव्या रंगाची फुले फार आवडतात. वृक्षारोपण केलेलं फार आवडतं. प्राण्यांना अन्न दिलेलं फार आवडतं. पेढे खूप प्रिय आहेत. नैवेद्यामध्ये त्यांना पुरणपोळी, वांग्याची भाजी, कडंबोळी, चपाती, दूध साखर, आमटी हे फार आवडतं. अजून नैवेद्यामध्ये खीर, कांद्याची भजी, बेसनाचे लाडू आणि फळांमध्ये डाळिंब, सीताफळ, सुकेळी, काळी द्राक्ष, आंबा, चिक्कू आणि टरबूज हे स्वामींना फार आवडतं. स्वामींना हिना अत्तर खूप प्रिय होतं. स्वामींच्या स्पर्शातून पावन झालेली स्थानं कोणती आहेत ते आता बघूया. वटवृक्ष मंदिर, खासबाग खंडोबाचं देऊळ, हाक्याचा मारुती, बाळप्पाचे घर, चोळप्पाचे घर, अक्कलकोट येथील मठ, वटवृक्ष मठ, समाधी मठ, बाळप्पा महाराजांचा मठ, जोशीबुवांचा मठ, राजे रायतनचा मठ हे सगळं स्वामींच्या स्पर्शातून पावन झालेली ठिकाणे आहेत. श्री स्वामींचं मंत्र, श्री स्वामी षडाक्षरी मंत्र, छोटी पोथी 21 अध्यायाची श्री स्वामी चरित्र सारामृत आहे. हे सगळं नित्य उपासनेचं आहे. रोज पोथीतले 3 अध्याय वाचा, 11 माळेचा जप करा आणि गुरुवारी सप्ताह चालू करा पोथीचा. 11 वेळा करा पारायण, 21 वेळा करा, 71 वेळा करा, 108 वेळा करा, अशी त्यांची पारायणं करावीत. मी भक्तांना आश्वासन देतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता आपण अक्कलकोट स्वामींचे जीवनचरित्र आणि त्यांच्या शिकवणी काय आहेत ते पाहूया. अक्कलकोट स्वामी प्रकट दिन श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे चैत्र शुद्ध द्वितीयेला प्रकट झाले म्हणून हा दिवस प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. तर स्वामी समर्थ मंगळवेढ्याहून अक्कलकोट येथे पहिल्यांदा आले त्यावेळी त्यांनी खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता. आता स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे 3रे पूर्ण अवतार मानले जातात. स्वामी समर्थांनी भक्तांना नेहमी मदत केली आहे. त्यांच्या शिकवणीप्रमाणे गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे हे खूप महत्त्वाचे आहे. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणे विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी हे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. श्री स्वामी समर्थांच्या आंतरिक आत्मज्ञानासाठी अजपा जप संधान केल्यास चित्तशुद्धीकरण योगातूनच सहजच होते असा अनुभव आहे. या दिवशी काय करावे? श्री स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवून धूप, दीप आणि फुलांनी पूजा करायची. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा. स्वामींच्या शिकवणीप्रमाणे गरिबांना, गरजू लोकांना मदत करायची. अशा प्रकारे स्वामींच्या शिकवणीचं जर आपण आचरण केलं तर आपल्याला घरात सुख समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही. स्वामी नक्की आपल्याला साथ देतील. श्री स्वामी समर्थ.